मोठे होत असलेल्या मुलांनो, हा लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांचा जो पाठ आहे तो अभ्यासाला सुरुवात करूया. मोठे होत असलेल्या मुलांनो. Warm welcome all of you. Today we are going to take a short introduction of Homi J. Bhabha. Homi J. Bhabha was an Indian nuclear physicist, founding director and professor of physics at the Tata Institute of Fundamental Research (TIFR). He was known as father of the Indian nuclear program. Bhabha was also the founding director of the Atomic Energy Establishment Trombay (AEET), which is now named the Bhabha Atomic Research Center. In his honor, Bhabha was awarded the Padma Bhushan Puraskar for his work. TIFR and the AET were the cornerstone of Indian development of nuclear weapons, which Bhabha also supervised as a director. We are also going to take a short introduction of Sri Anil Kakodkarji. Dr. Anil Kakodkar is an Indian nuclear physicist and mechanical engineer. He was the chairman of the Atomic Energy Commission of India and the secretary to the Government of India. He was the director of the Bhabha Atomic Research Center, Trombay, from 1996 2000. He was awarded the Padma Vibhushan, India's second highest civilian honor, on 26 January 2009. Apart from playing a major role in India's nuclear tests, asserting sovereignty, Kakodkar champions India's self-reliance on thorium as fuel for nuclear energy. स्थूल वाचन. मोठे होत असलेल्या मुलांनो. लेखक डॉक्टर अनिल काकोडकर.
मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. लेखक कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेले. बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर व भाभा अणुसंशोधन केंद्र याचे लघुरूप आहे. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिलेले आहे. आता बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे, पण लेखक जेव्हा तेथे ट्रेनिंग स्कूलला होते तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती. लेखक म्हणतात की त्यांना धरून जवळपास 100 मुले मुली तेथे होते. लेखक तेथे असताना 3-4 वेळा होमी भाभा आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होते ते. लेखक म्हणाले, आम्ही इतके मुले मुली आहोत, सर्वांना पुरेल एवढे काम आहे का? त्यावर भाभा म्हणाले, तुम्ही संशोधन करत राहा. सरकारला किती खर्च येतो याचा विचार करू नका. तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा. बॉसने जेवढे काम सांगितले तेवढे करणे व सांगितलं नसेल तर ते आपले कामच नाही असे समजणे चूक आहे. लेखक स्वानुभवाने सांगतात की स्काय इज द लिमिट. बोट धरून चालणं 8-10 वर्षापर्यंत ठीक, नंतर स्वतःच सक्षम बना, ऊर्जा मिळवा व स्वतःचा मार्ग शोधा. आता दुसरा अनुभव सांगतो. लेखक बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झाले. तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करण्यास सांगण्यात आले. त्यांना जी यंत्रसामुग्री दिली होती ती कोणीही वापरली नव्हती. मला एक फोरमन व एक वेल्डर द्या. तेव्हा त्यांना मदत नाकारण्यात आली व स्वतःच काम करा असे सांगण्यात आले. वरिष्ठांची आज्ञा म्हणून त्यांनी काम सुरू केले. धडपड करून काम पूर्ण केले व कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. मग त्यांना वेल्डर, फोरमन सर्व मिळेल असे सांगण्यात आले. मला काहीच नको असे लेखक म्हणाले. पण काम सुरू करण्याआधीच लोक मागण्या करतात, यामुळे आतापर्यंत काम झालेलं नव्हतं. आता तुझ्या हाताखाली लोक घे, ते तुझे ऐकतील, कारण तू हे करू शकतोस हे त्यांनी पाहिले आहे. सर्व काम कोणीही एकटा करू शकत नाही. तुम्ही काम करू शकता हे इतरांना दाखवा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगू नका. हा धडा दुसऱ्या अनुभवातून शिकलो. मुलांनो, 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव माझे आहेत. ते महत्त्वाचे आहेत. यातला आशय समजून घ्या. मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला फायदाच होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद.